ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। येत्या 19 एप्रिलला रविवारी अक्षय तृतीया आलेली आहे। अक्षय तृतीया जिला आखातीज असेही म्हणतात। हा हिंदू धर्मग्रंथानुसार एक शुभ दिवस आहे। या सणाच्या दिवशी भगवान विष्णू, भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते। अक्षय तृतीया जिला आखातीज, आक्ती किंवा परशुराम जयंती म्हणूनही ओळखले जाते। हा हिंदू आणि जैन धर्मांच्या अनुयायांद्वारे साजरा केला जाणारा एक अत्यंत शुभ प्रसंग आहे। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात म्हणजेच चंद्राच्या वाढत्या कलेत येणाऱ्या या सणाला विशेष असे महत्त्व आहे। संस्कृतमधील अक्षय या शब्दाचा अर्थ अनंत किंवा शाश्वत असा होतो, जो या दिवसाशी संबंधित असलेल्या अमर्याद भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे। व्यवसाय सुरू करणे, नवीन नोकरी स्वीकारणे किंवा नवीन निवासस्थानी स्थलांतर करणे यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा एक शुभ काळ मानला जातो। या व्यतिरिक्त जीवनात प्रगती करत असताना आपल्या दिवंगत पूर्वजांचा आदर करण्याची आणि त्यांचे स्मरण करण्याची आठवण करून देतो। काहीतरी नवीन सुरू करण्याच्या बाबतीत हा दिवस सर्वोत्तम दिवसांपैकी एक मानला जातो। या निमित्ताने लोक सोने, चांदी यासारखे मौल्यवान धातू खरेदी करतात, कारण यामुळे कुटुंबात समृद्धी आणि सुबत्ता येते असा विश्वास आहे। या प्रसंगी लोक आपल्या दिवंगत प्रियजनांना आदरांजलीही वाहतात। येत्या 19 एप्रिलला रविवारी अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल, पण ही एक जी चूक आहे ती अजिबात आपल्याला करायची नाही। बऱ्याच लोकांना माहिती नसेल की ही चूक कोणती आहे। तसेच या दिवशी काय करावे व काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा। तर यंदा 19 एप्रिल रोजी रविवारी अक्षय तृतीया आहे आणि या तृतीया तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी ही समाप्त होणार आहे। मात्र यंदा 19 तारखेलाच अक्षय तृतीया ही साजरी केली जाणार आहे। अक्षय तृतीया साजरी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। नंबर 1, महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोडे का होईना गंगाजल टाकायचं आहे। चिमूटभर हळद टाकायची आहे। तुम्हाला आंघोळीनंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। दारावर सडा रांगोळी करायची आहे। घरदार स्वच्छ करून घ्यायचं आहे। उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। दाराशी लहान का होईना रांगोळी काढायची आहे। उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे आणि उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे, ती म्हणजे एखादी मातीची पणती घ्या। त्यात अख्खे मुठभर तांदूळ ठेवा। त्यावर 2 लवंगा, 2 कापराच्या वड्या ठेवा आणि उंबरठ्यावर कोपऱ्यात दिवसभर ठेवून द्यायची आहे। ती तिथेच तशीच राहू द्या। संध्याकाळी दिवे लागणीला तांदूळ आणि जो कापूर ठेवलेला आहे लवंगासोबत त्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत। माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला आणि या वस्तू उंबरठ्यावर जाळायच्या आहेत। तुम्हाला सोन्यासारखे अनुभव येतील। नंबर 2, त्याचबरोबर या दिवशी सकाळीच गॅसच्या शेगडीची पूजा आवर्जून करायची आहे। आंब्याचं तोरण दारावर जरूर लावायचं आहे। आता आंब्याचं तोरण लावताना काय करायचं आहे तर बघा, महिलांनी 5 आंब्याची पानं घ्या, 11 घ्या किंवा 21 घ्या, धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे। प्रत्येक आंब्याच्या पानाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा लक्ष्मी नारायणाचा मंत्र जपा आणि प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकवाची बोटे लावायची आहे आणि मग ती आंब्याची डहाळी किंवा आंब्याचे तोरण आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचं आहे। नंबर 3, मुख्य दरवाजावरती ओल्या हळदीने किंवा कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर गॅस शेगडीच्या भिंतीवर आपल्या मुख्य दरवाजावर देवघराजवळ एक स्वास्तिक काढा। तुम्ही तिजोरीवर स्वास्तिक काढायचं आहे। जिथे जिथे तुमच्या लक्ष्मीवर्धक गोष्टी ठेवल्या आहेत तिथे तिथे तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे। मग तुम्ही हळदीने काढा किंवा हळदी कुंकू एकत्र करून त्यामध्ये गुलाबजल टाकून काढा।
लक्ष्मीनारायणाचा मंत्र जपत काढायचं आहे. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते. नंबर 4, या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विष्णू सहस्रनामावली ही सेवा आवर्जून करा. 1 वेळा किंवा 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करता आलं तर जरूर पठण करायचं आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा, पण आवर्जून करा. जमलं नाही तर यूट्यूबवर लावून द्या. नंबर 5, तुमच्या कुलस्वामिनीचा टाक असेल, फोटो असेल, देवी आईला कुंकुमार्चन या दिवशी आवर्जून करायचं आहे. नंबर 6, त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला देवी देवतांना छान या दिवशी अभिषेक सुद्धा करायचा आहे. पंचामृताने करा, गाईच्या दुधाने करा. थोडं केसर असेल तर दुधात केशर टाका आणि केशर मिश्रित दुधाने आवर्जून लक्ष्मीनारायणाला, गणपती बाप्पा, जेवढे देवी देवतांच्या मूर्ती असतील तेवढ्यांवरती केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे. नंबर 7, माता अन्नपूर्णेला देवघरात स्थापन करताना छान असं वाटीभर तांदूळ घ्या. त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करा. अन्नपूर्णा मातेला ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र जपा. सकाळी देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून द्यायचा आहे आणि विझणार नाही याची काळजी घ्या. एक दिवा मुख्य दरवाजापाशी लावा. प्रत्येक दिव्यामध्ये 2-2 लवंगा टाकून द्या. तसेच दिवात 1-1 कापराची वडी टाका. चिमूटभर हळद टाका. देवघरातील दिव्यात पण, तुळशीजवळ पण आणि मुख्य द्वाराशी सुद्धा अशी दिव्यामध्ये ही सेवा करताना लक्ष्मीनारायणाचा मंत्र जपायचा आहे. आणि एक दिवा पितृदेवाच्या नावाने दक्षिण दिशेकडे लावायचा आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहेत, इतर वस्तू टाकायच्या नाहीत. नंबर 8, अक्षय तृतीयेला देवघरात वाटीभर धने आणि एखादा गुळाचा खडा किंवा साखर, वाटीभर धने किंवा गूळ माता लक्ष्मीसमोर तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि आपण जर पुरणपोळीचा नैवेद्य किंवा इतर गोडाधोडाचा नैवेद्य दाखवत असाल तरी पण तो नैवेद्य दाखवल्यावरती सुद्धा वाटीभर धने, गूळ किंवा साखर याचा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. आयुष्यभर तुमच्या घरात ऐश्वर्य, सुख, संपत्ती कशाचीच कमी पडणार नाही. आणि म्हणून वाटीभर धने आणि साखर हा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. या दिवशी थोडेसे धने आपल्या कुंडीत जरूर पेरून द्या आणि त्याची जी कोथिंबीर उगवली ती तुम्ही जेवणात प्रसाद स्वरूपात वापरायची आहे. नंबर 9, या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य व आंब्याचा नैवेद्य तर सगळ्यांच्या घरामध्ये होतोच. काही ठिकाणी तर अक्षय तृतीयेपासून आंबा खाल्ला जातो. आधी देवांना नैवेद्य दाखवला जातो, पितरांना नैवेद्य दाखवला जातो, गाईला नैवेद्य दाखवला जातो आणि मग आपण आंबा हा खायला सुरुवात करत असतो. नंबर 10, आपल्याला आपल्या कर्माची फळं आपल्या कर्मानुसार मिळत असतात आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला अजिबात विसरू नका. या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपली जी चांगली कृती आहे त्यामध्ये वाढ देखील होत असते. नंबर 11, अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता. फक्त ते भांडे रिकामे दान करू नका हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामध्ये पाणी किंवा साखर, धान्य भरून तुम्ही हे भांडे दान करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख, पांढरे कपडे इत्यादी वस्तूंचे दान करू शकता. त्यामुळे व्यक्तीला शुभ फळे प्राप्त होतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थितीही मजबूत होते. तसेच या काही वस्तू दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य देखील प्राप्त होते. नंबर 12, त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही पूर्वजांच्या नावाने गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान, पैसे आणि कपडे इत्यादी देखील दान करा. असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी ब्राह्मणासाठी जेवणाची व्यवस्था करावी. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे सुद्धा खूप चांगले मानले जाते. तसेच मंदिरात फळे आणि प्रामुख्याने
गोड अन्नाचे दान करावे. शक्य असल्यास हॉस्पिटलमध्ये जाऊन गरजू रुग्णांना फळे, पाणी आणि मिठाई वाटप करावी. नंबर 13. त्याचप्रमाणे बघा, मंदिरात पूजेचे साहित्य उदाहरणार्थ घंटा, पूजेची थाळी अर्पण करू शकता. तसेच विद्वान व्यक्तींना धार्मिक पुस्तके भेट दिल्यास गुरु बृहस्पती प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या आईवडिलांचा आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावा. मोठ्यांचा आशीर्वाद घेणे या दिवशी विशेष फलदायी ठरते. थोडक्यात सांगायचं तर मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यास आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते. नंबर 14. याशिवाय या दिवशी धनप्राप्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला वाटीमध्ये मीठ घेऊन त्याची पूजा अवश्य करावी. मग तुम्ही काचेची वाटी किंवा चिनी मातीची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये मीठ भरावं. मग ते मीठ जाड असेल किंवा बारीक मीठ असेल तरी चालेल. सैंधव मीठ असेल किंवा बारीक मीठ असेल, जे मीठ तुम्ही वापरता ते मीठ तुम्ही त्यामध्ये भरायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे. वाटेच्या समोर तुम्ही फुलं आणि त्या फुलांवरती हळदी कुंकू वाहू शकता. अक्षय तृतीयेला तुम्ही मिठाची पूजा अवश्य करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून ते मीठ तुम्ही एकतर स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून तेच मीठ तुम्ही थोडं थोडं करून फरशी पुसण्यासाठी वापरलं तरी सुद्धा चालेल. यामुळे आपल्या घरातील नकारात्मकताही नष्ट होते. नंबर 15. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची ज्या वेळेस तुम्ही पूजा कराल त्यावेळेस भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि म्हणून पिवळ्या रंगाचा भोग प्रसाद म्हणून नैवेद्य त्यांना अर्पण करू शकता. तसेच या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान देखील करू शकता किंवा तसेच या दिवशी नवीन कपडे परिधान करून मंदिरात देवाचे दर्शनही अवश्य घ्यावे. नंबर 16. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सुद्धा तुम्ही पितरांसाठी दानधर्म, पितरांसाठी सेवा ही करू शकता. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तुम्ही पितरांचे स्मरण करू शकता, दान करू शकता. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान, यथाशक्ती जे काही तुम्हाला पैसे दान करायचे आहे ते तुम्ही दान करू शकता. किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला काही पितरांसाठी सेवा करायची असेल, पितृस्तुती, पितृअष्टक किंवा पितृस्तोत्र तुम्हाला नित्यनेमाने दररोज म्हणायचं आहे, तर ते सुद्धा दररोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसून तुम्ही हे म्हणू शकता. नंबर 17. आपण जो पितरांचा स्वयंपाक करतो त्यामध्ये कोणकोणते पदार्थ हे बनवायचे असतात, तर काही ठिकाणी फक्त पुरणपोळीचा नैवेद्य अक्षय तृतीयेला दाखवला जातो. पण काही ठिकाणी पितरांसाठी पितरांचा स्वयंपाक हा बनवला जातो. तर पितरांच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तांदळाची खीर सगळीकडेच बनवली जाते. त्यानंतर उडदाचे वडे बनवले जातात, आळूची वडी तसेच आळूची भाजी तसेच कढी बनवली जाते. त्याचप्रमाणे बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, डांगराची भाजी, त्यानंतर गवारीची भाजी देखील बनवली जाते. चटण्या बनवल्या जातात. चटणीमध्ये स्पेशली तिळाची चटणी आणि जवसाची चटणी बनवली जाते. त्याचबरोबर कोशिंबीर, पंचामृत, बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी, कारल्याची भाजी हे सुद्धा बनवले जातात. आणि याचबरोबर लिंबू, तूप, भाजलेले तळलेले पदार्थ जे असतात ना, तर ते सुद्धा पितरांना खूप आवडतात. नंबर 18. पितरांच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण वापर अजिबात करायचा नसतो. कांदा लसूण विरहित जेवण जे आहे तर ते पितरांसाठी बनवायचं आहे. आणि या पितरांच्या स्वयंपाकामध्ये शेवगा, वांगी किंवा गाजर या 3 भाज्यांचा वापर मात्र अजिबात किंवा चुकून सुद्धा करायचा नसतो. नंबर 19. पितृभोजन होईपर्यंत घरातील सर्वांनी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत उपवास करायचा असतो. जे काही आपण स्वयंपाक पितरांसाठी जेवण बनवलेलं आहे ते उष्ट देखील करायचं नसतं आणि स्वयंपाक बनवताना चाकून देखील खाऊन पाहायचं नसतं. नंबर 20. पितरांसाठीचा स्वयंपाक करत असताना दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, रडणं, पडणं किंवा खूप खुश आनंदाने स्वयंपाक करणे या गोष्टी करायच्या नाहीत. नॉर्मल जसा आपण स्वयंपाक करतो किंवा जास्त कोणाबद्दल काही बोलायचं नाही. आपलं काम आपण करतोय तर अशा पद्धतीने स्वयंपाक जो आहे तर तो तुम्हाला पितरांसाठी करायचा आहे. आणि पितरांच्या स्वयंपाकाला
कधी नावं देखील ठेवायची नाही. भलेही तुम्ही कोणाकडे पित्राचं जेवायला गेला किंवा आपल्या घरी जरी बनवलं तरी तुम्ही जेवण करताना किंवा जेवण झाल्यावर सुद्धा नावं ठेवू नका. नंबर 21. पितरांसाठी जेव्हा आपण नैवेद्य बनवतो आणि संपूर्ण जेवण बनवल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवतो तर त्यावेळेला आपण पाण्याने चौकोन न काढता त्या पाण्याने आपल्याला गोल काढायचा आहे आणि त्यावर मग हे जे ताट आहे नैवेद्याचं म्हणून तर ते तुम्हाला ठेवायचं आहे. नैवेद्य दाखवताना उलट पाणी फिरवायचं असतं. जसं आपण देवासाठी सगळ्या गोष्टी करतो त्याचबरोबर एकदम उलट सगळ्या गोष्टी पितरांसाठी करायच्या असतात. पितरांसाठी जेवण, पितरांसाठीचे ताट हे शक्य झालं तर बऱ्याचदा तुम्हाला जर केळीचं पान मिळालं तर केळीच्या पानावर वाढायचं आहे. पण सगळ्यांनाच केळीचे पानं मिळतीलच असं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही ताटामध्ये देखील वाढवू शकता. पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यावर कावळ्याला देखील घास ठेवायला अजिबात विसरायचं नाही. नंबर 22. केळीच्या पानावर जेव्हा आपण जेवण वाढतो तर त्यावेळेला केळीच्या पानाच्या मध्यभागी सुरुवातीला आपल्याला शुद्ध गाईचे तूप चमचाभर टाकून मग त्यावरती भात ठेवायचा आणि मग त्यावरती वरण वाढायचं आहे. इतर वेळी बघा आपण भात वाढतो, त्यावरती साधं वरण वाढतो आणि त्यावर मग आपण तूप वाढत असतो. पण पितरांसाठी उलट करायचं असतं आणि लिंबू जे असतं तर ते सर्वात शेवटी वाढायचं असतं. नंबर 23. अक्षय म्हणजे कधीही न संपणारी, अखंड टिकणारी. या दिवशी केलेली जी पूजा असेल, दानधर्म असेल, अक्षय टिकून राहतो आणि म्हणून या तिथीला आपण जे शक्य असेल ना त्या सेवा थोड्या का होईना दान अवश्य करायचं. त्यामुळे बऱ्याचशा पितृदोषातल्या अडचणी ह्या दूर होतात आणि पितृ शांत होऊन तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देखील देतात. नंबर 24. आता बघा तुमच्या घरात काहीच करत नसतील म्हणजे तुमच्या घरात परंपरेनुसार करा केळी पूजन वगैरे होत नसेल किंवा गावी करत असतील तरी पण काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो देवांची पूजा झाल्यानंतर दुपारी 12-12:30 वाजता एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि तुम्ही सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून बसून आसन घेऊन बसा आणि एक वेळा का होईना पितृस्तोत्र हात जोडून पठण करायचं आहे. पठण करता येत नसेल तर यूट्यूबवरती लावून दिलं तरी पण चालेल. आपल्याला पितरांसाठी पितृदोष दूर होण्यासाठी आणि बऱ्याचशा अडचणीतून मार्ग मिळवण्यासाठी घरात अखंड लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण तुळशीजवळ दिवा लावावा. अक्षय तृतीयेला मुख्य दाराशी लावणार आहोतच, त्याचबरोबर एक दिवा पितरांसाठी सुद्धा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. तर बघा पितृदोष तुम्हाला नावाला सुद्धा उरणार नाही. तुमच्या पितरांना स्मरण करा, प्रार्थना करा. बघा मग कसे सोन्यासारखे दिवस येतील. मात्र महिलांना मासिक पाळी वगैरे येत असेल तर घरातील इतर व्यक्तींनी सेवा केली तरी देखील चालू शकतं. नंबर 25. अक्षय तृतीयेला कावळ्याला सुद्धा घास द्यायचा आहे. साधा दही भात ठेवला किंवा तुम्ही पुरी केलेली असेल, एखादी चपाती केलेली असेल तर त्यावर थोडासा भात ठेवा, थोडेसे दही टाका, चमचाभर साखर टाका आणि घराच्या बाहेरच्या कावळ्याला घास या दिवशी अवश्य द्यायचा आहे. त्याचबरोबर घराजवळ गाय असेल तर गाईला सुद्धा चपाती द्या किंवा पुरणाची पोळी केलेली असेल तर पुरणाच्या पोळीला तूप लावून स्वतःच्या हाताने गाईला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून सर्वांनी असा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आणि मग आपण सर्वांनी जेवायचं आहे. तसेच या दिवशी कोणकोणत्या चुका आपण टाळायच्या आहे त्यावरतीही माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊया. नंबर 1. अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान, धूम्रपान टाळावे. हा जो दिवस आहे तर तो खूप शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी कोणालाही वाईट बोलणे व अपमान करणे टाळावे. या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. नंबर 2. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करावी. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा या दिवशी वेगळी करू नये. एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. बघा जर आपण वेगवेगळे त्यांचे पूजन केलं
त्यावेळी माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होतात. कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय भगवान विष्णूंची केलेली उपासना आहे आणि भगवान विष्णूंच्या पूजेचे फळ मिळवण्यासाठी तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये ठेवा. तुळशीच्या पानांची माळ घाला. हा उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णू लवकरच प्रसन्न होतील. नंबर 3, या दिवशी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज अजिबात बनवायचे नाही. नंबर 4, आता सर्वात महत्त्वाची चूक आहे तर बघा, या दिवशी आपण अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी करत असतो. त्यामध्ये आपण सोने चांदी खरेदी करतो. आपण ज्या वस्तू आपल्याला हव्या आहेत त्या वस्तू खरेदी करत असतो. पण यामध्ये चुकून सुद्धा आपल्याला या दिवशी प्लॅस्टिकच्या, ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलची भांडी किंवा लोखंडाची भांडी या दिवशी खरेदी करू नये. त्या गोष्टींमध्ये राहूचा प्रभाव खूप असतो. त्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते. त्यामुळे या गोष्टींची चुकून सुद्धा खरेदी करू नका. नंबर 5, त्यानंतर पुढील सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे कर्ज देणे टाळावे. असे मानले जाते की या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते. त्यामुळे चुकून सुद्धा या दिवशी पैसे किंवा सोने चुकूनही कोणीही कर्ज म्हणून देऊ नका किंवा तुम्ही स्वतःसुद्धा कोणाकडून पैसे हे उसने म्हणून घेऊ नका. नंबर 6, अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजास्थान, तिजोरी किंवा पैशांची जागा अस्वच्छ ठेवू नये. अस्वच्छ घर नकारात्मकतेने भरलेलं असतं आणि अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही आणि त्यामुळे या चुकासुद्धा आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. त्या पूर्णपणे टाळायच्या आहेत. नंबर 7, या दिवशी तुम्ही शंख, कवड्या, कुबेर यंत्र, भगवान श्री गणेश, श्री हरी विष्णू या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे त्यांचा आपल्याकडून चुकून अपमान होणार नाही याची काळजी ही आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिवशी अजूनही काही नियमांचे पालन करायचं असतं. त्यामध्ये घरामध्ये पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. नंबर 9, ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे, म्हणजेच बघा अगदी मासिक धर्माचा 4था दिवस असेल तर ही अक्षय तृतीयेची पूजा ही चुकूनही करू नये. त्याचबरोबर ज्या महिलेची डिलिव्हरी झालेली असेल, म्हणजेच तिचे 12 दिवस पूर्ण झालेले नाही, तर अशा महिलेने सुद्धा चुकूनही अक्षय तृतीयेची पूजा करू नये. 6वा महिना देवपूजेपासून लांब राहावं. अक्षय तृतीयेला तर्पण, विधी, होम करायला विसरू नका. तर हा अक्षय तृतीयेच्या सणाविषयीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.